नमस्कार मित्रांनो, परत तोच विषय माइंड मॅपिंगचा आपण कंटिन्यू करूयात. ओके. अगोदरच्या व्हिडिओमध्ये माइंड मॅपिंगची आईस ब्रेकर ॲक्टिव्हिटी आणि माइंड मॅपिंग कशा पद्धतीने करायचं, कोणकोणते मुद्दे आपण लक्षात ठेवले पाहिजे आणि वेगवेगळे एक्झाम्पल देखील आपण पाहिले. तर आज जो लेसन आहे डू स्कूल रिअली किल्स क्रिएटिव्हिटी, त्या माध्यमातून आपण काय करणार आहोत, माइंड मॅपिंग शिकणार आहोत. असंच एक एक्झाममध्ये तुम्हाला पॅरेग्राफ दिला जाईल, त्या पॅरेग्राफमध्ये एक डायग्राम दिली जाईल, अशीच वेब डायग्राम. तेच तुम्हाला कनेक्ट करून एक माइंड मॅप तयार करायचा आहे. किंवा एक टॉपिक दिला जाईल, त्या टॉपिकनेसन तुम्हाला असे वेगवेगळ्या माइंड मॅप तुम्हाला तुमच्या आयडियानुसार कनेक्ट करायचा आहे. जर तुम्हाला मागच्या व्हिडिओचं समजलंच असेल असं गृहीत धरून पुढचा लेसन जो दिलेला आहे तुमचा ते बघू. आता लेसनमध्ये असं स्टार्टिंगला पॅसेज दिला आहे बघा, आणि त्यानुसार कसं कन्वर्ट केलेलं शिकू. इन द मोस्ट वास्ट TED टॉक, TED मीन्स टेक्नॉलॉजिकल एज्युकेशन डिझाईन, ओके, टॉक ऑफ ऑल टाइम्स, एज्युकेशनिस्ट सर केन रॉबिन्सन FRSA claims that schools kill creativity. आता केन रॉबिन्सनच्या मते, हा एक शिक्षण तज्ज्ञ होता किंवा आहे एज्युकेशनलिस्ट, त्यांच्यानुसार म्हणतात की स्कूल किल क्रिएटिव्हिटी, स्कूलमुळे मुलाच्या क्रिएटिव्हिटी खुंटते किंवा मारल्या जाते. क्रिएटिव्हिटी म्हणजेच नवनिर्मिती, जे मनामध्ये मुलामध्ये प्रत्येकामध्ये क्रिएटिव्हिटी स्किल असते, त्या स्किलला स्कूलमध्ये वाव नसतो असं त्यांच्या मते. आर्ग्युइंग दॅट वी डोंट ग्रो इन टू क्रिएटिव्हिटी, वी ग्रो आउट ऑफ इट. आपण ह्या क्रिएटिव्हिटीमध्ये वाढत नाहीत, तर क्रिएटिव्हिटीविषयी आपण वाढतो. ओके. ऑर रॅदर वी गेट एज्युकेटेड आउट ऑफ इट, ह्याच्याशिवाय आपण एज्युकेशन घेतो. सो येट टू रॉबिन्सन, क्रिएटिव्हिटी इज इम्पॉर्टंट ॲज लिटरसी अँड वी शूड अफोर्ड इट टू द सम स्टेटस. म्हणजे क्रिएटिव्हिटी एक खूप महत्त्वाचा भाग आहे असं, आणि आपण ते अफोर्ड केलंच पाहिजे असं रॉबिन्सन सांगतात. तर केन रॉबिन्सन क्लेम, आता हा एक सेंट्रल आयडियामध्ये पॉईंट आला. त्यांच्या कोणकोणत्या क्लेम आहेत बघा. रॉबिन्सन क्लेम, ओके. तर ही आयडिया दिली समजा तुम्हाला, सॉरी थांबा, ही क्लेम्स ऑफ रॉबिन्सन. तर ही मेन आयडिया, ओके, कन्सेप्ट. तर त्याच्यानंतर सब टॉपिक आले. कोणती आयडिया होती? स्कूल्स किल क्रिएटिव्हिटी, ही बघा दुसरी आयडिया. एज्युकेशन आउट ऑफ क्रिएटिव्हिटी, ओके. सो ही सेड दॅट एज्युकेशन इज आउट ऑफ क्रिएटिव्हिटी, okay, we don't grow in the creativity. So then creativity to be acquired education itself. in education मध्येच आपल्याला क्रिएटिव्हिटी मिळते. तर रिअल इन्सेन्स जर एज्युकेशनची मेथड असेल तर ह्याच पॅसेजमधल्या ह्या आयडिया आपण इथे अशा माइंड मॅपिंगमध्ये रचल्या. चला पुढं. ट्रू क्रिएटिव्हिटी इज बेस्ड ऑन नॉलेज विच इन टर्न इज बेस्ड ऑन लिटरसी. आता सत्य क्रिएटिव्हिटी, खरीखुरी निर्मिती कशावर अवलंबून असते? नॉलेजवर असते. आणि नॉलेज कुठून भेटतं आपल्याला? लिटरसी. जर आपण साक्षर झालो तर, म्हणजे आपण शिक्षण घेतलं तर, लिहिता वाचता येतं असेल तर, ओके, आपण नॉलेज घेतलं तर, नॉलेज असेल तर आपल्याला क्रिएटिव्हिटी करता येते. सो आवर स्कूल वेअर चिल्ड्रन डेव्हलप द लिटरसी स्किल, ज्या शाळेमध्ये मुलांची लिटरसी स्किल वाढते, लिहिता वाचता येतं, ऑन विच ऑल फर्दर लर्निंग डिपेंड्स, त्याच्यावर दुसऱ्या लर्निंग डिपेंड असतात. आर देअर फॉर नॉट किलिंग क्रिएटिव्ह, ह्याचा अर्थ असा नाही की आपण विद्यार्थ्याची क्रिएटिव्हिटी किलिंग केली पाहिजे किंवा मारली गेली पाहिजे, बट कल्टिवेटिंग इट बाय प्रोव्हाइडिंग फाउंडेशन्स यंग पीपल नीड टू बी प्रॉपरली क्रिएटिव्ह. त्याच्यासाठी एक विद्यार्थ्यांना, मुलांना फाउंडेशन निर्माण करायचं असतं. ओके. ज्या ठिकाणी हे यंग पीपल म्हणजे विद्यार्थी, स्टुडंट, ओके, नीड टू बी प्रॉपरली क्रिएटिव्ह, त्यांना क्रिएटिव्ह बनण्याची संधी मिळाली पाहिजे, असं ह्यांचं मत आहे. तर तुम्ही अनुभवलंच असेल स्कूलमध्ये, आज असे भरपूर विद्यार्थी आहेत की जे स्कूलमध्ये न जाता भरपूर असे
मोठे झालेले आहेत. सायंटिस्ट देखील आहेत की जे स्कूलमध्ये न जाता ते स्वतःचं क्रिएशन, स्वतःचं रिसर्च तयार करून ते सायंटिस्ट झालेले आहेत. असे भरपूर प्लेयर आहे की जे 8वी 9वी 10वीपर्यंत शिकून शाळा सोडून ते भरपूर क्रिकेटर पण झाले आहेत. असे भरपूर उदाहरणं आपल्या येतात. तर हे रॉबिन्सनचं मत एवढंच आहे की बा स्कूलमध्ये क्रिएटिव्हिटीला वाव दिला पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो किंवा त्या क्रिएटिव्हिटीला काय स्टेज मिळतं. पुढे बघा, एव्हिडन्स ऑफ हाऊ स्कूल्स किल क्रिएटिव्हिटी. आता त्यानं नुसतं बोलले नाहीत की याचे सबूत देखील आणले. आता एक कन्सेप्ट होला, पहिला लेसनचं नाव होतं डू स्कूल किल क्रिएटिव्हिटी. त्याने 2 क्लेम केले. ओके, रॉबिन्सन हे 3 क्लेम केले, स्कूल किल क्रिएटिव्हिटी, एज्युकेशन आउट ऑफ क्रिएटिव्हिटी. ओके, आणि तर हेच नाही तर ह्याच्यानंतर एव्हिडन्स देखील दिले, सबूत, प्रूफ. ओके, काय काय एव्हिडन्स आहेत बघा. ॲज एव्हिडन्स ऑफ हाऊ स्कूल किल क्रिएटिव्हिटी, कशा पद्धतीने क्रिएटिव्हिटी स्कूल करून मारल्या जाते. रॉबिन्सन साइट्स द एक्झाम्पल ऑफ यंग गर्ल. एका मुलीचं उदाहरण देतात रॉबिन्सन. जिलियन लेन. ओके, ही एक मुलगी आहे जिलियन लेन. हू ॲट द एज ऑफ 8. आता प्रत्येक पॉईंट किंवा लाईन लक्ष देऊन ऐका, कारण हेच आपल्याला त्या मॅप डायग्राममध्ये कन्वर्ट करायचं आहे. पुढच्या पेजवर आहे, ऑलरेडी दिलं आहे, पण आपल्या लक्षात आलं पाहिजे की कोणते कोणते मुद्दे घेऊन कंप्लीट केलं आहे किंवा त्या रॉबिन्सनच्या मुद्द्यामध्ये पॅराग्राफ लिहिला असेल. सो जिलियन लेन हू ॲट द एज ऑफ 8 वॉज ऑलरेडी व्ह्यूड ॲज प्रॉब्लेम स्टुडंट. बघा, तिच्या वयाच्या 8व्या वर्षी ती एक प्रॉब्लेम स्टुडंट म्हणून अशी समजल्या जात होती. विथ अ प्रोबेबल लर्निंग डिफिकल्टी ड्यू टू हर इनॅबिलिटी टू सिट स्टील अँड कॉन्सन्ट्रेट. तिला जास्त काळ स्तब्ध बसता येत नाही किंवा तिचं लक्ष अभ्यासाकडे नाही, हे समजून त्या स्कूल टीचरने किंवा तिला काय डिक्लेअर केलं की शी वॉज लर्निंग डिसॅबिलिटी. तिला एक डिसऑर्डर आहे. ओके, म्हणजे ती शिकण्याची योग्यता नाही. ओके, तर असं जाहीर केलं. लर्निंग डिफिकल्टी तिला आहे ॲट द एज ऑफ 8 तिला. ओके, नाव वेन हर मदर सॉट अ मेडिकल एक्सप्लेनेशन फॉर जिलियन्स कॉन्स्टंट फॅजिटिंग अँड लॅक ऑफ फोकस, द डॉक्टर सजेस्टेड दे स्पीक प्रायव्हेटली. ओके, डॉक्टर सजेस्टेड. तर त्यावेळेस काय झालं, जिलियनच्या मदरने हे ऐकल्यानंतर तिला डॉक्टरकडे नेलं मेडिकल ट्रीटमेंट करण्यासाठी. तर डॉक्टर तिला काय सांगतात, ॲज द 2 adults गॉट अप लिव्ह, द डॉक्टर टर्न ऑन द रेडिओ, लेफ्ट अलोन इन अ म्युझिक फील्ड रूम, यंग जिलियन बिगॅन टू डान्स. आता डॉक्टरनं प्रॅक्टिकली काय केलं, त्या मुलीला एका रेडिओ समोर लिहिलं आणि रेडिओ ऑन केला. तिथे गाणं लागलं. गाणं लागल्याला ती मुलगी डान्स करायला लागली. म्हणजे पहिलं काय होतं, त्यांचा क्लेम काय होता की मुलीचं लक्ष केंद्रित होत नाही, ती सायलेंट बसत नाही. आता ज्यावेळेस गाणं ऐकलं, तिचं गाण्याकडे लक्ष गेल्या ती डान्स करायला लागली. सो ऑब्झर्विंग हर थ्रू द विंडो, द डॉक्टर टर्न टू हर मदर. आणि त्या विंडोतून तो डॉक्टर पाहत होता आणि मदरला बोलतो, जिलियन नॉट सिक. ती काय आजारी नाही किंवा तिला कोणताही विकार नाही. जिलियन इज नॉट सिक, ही सेड. शी इज अ डान्सर. ती एक उत्तम प्रकारची डान्सर आहे. सो डान्सर ही तिची क्रिएटिव्हिटी होती, तिचा इंटरेस्ट होता. सो टुडे ॲट द एज ऑफ 92, जिलियन कॅन लुक बॅक ऑन अ लाँग करियर इन बॅलेट डान्स अँड म्युझिकल थिएटर. वी शॉ हर बिकम वन ऑफ द वर्ल्ड मोस्ट सक्सेसफुल कोरिओग्राफर. आज ती 92 वर्षाची आहे आणि तिचं लाँग करियर बॅलेट डान्समध्ये, म्युझिकल थिएटरमध्ये झालेलं आहे आणि आता जगातली सगळ्यात सक्सेसफुल कोरिओग्राफर ठरली आहे. विथ हिट्स लाईक अँड्रो लिऑड वेबर्स कॅट्स अँड फॅन्टम ऑफ ओपेरा अमंग हर मेनी अचिव्हमेंट. अशा अचिव्हमेंट देखील तिला दुसऱ्या डान्सरसारख्या मिळाल्या आहेत. येट हर स्कूल हॅड ऑल बट रिटर्न हर ऑफ. स्कूलमध्ये सगळं शिक्षण होतं, सगळ्या संधी उपलब्ध होत्या, परंतु तिला स्कूलने मिस्टेकिंग हर एक्स्ट्राऑर्डिनरी टॅलेंट फॉर सम फॉर्म ऑफ बिहेवियरल प्रॉब्लेम ऑर कंजेटिव्ह इम्पेअरमेंट. काही
त्याच्यामध्ये बिहेवियर प्रॉब्लेम होते, म्हणजे क्लासमध्ये बसताना तिचं लक्ष बसायचं नाही किंवा ती काय डिस्टर्ब करत असेल, बोलत असेल किंवा स्तब्ध बसत नसेल. त्याचमुळे तिला स्कूलने काय गृहीत केलं, जाहीर केलं की शी इज अ डिसऑर्डर और तिला डिफिकल्टी लर्निंगमध्ये. परंतु तिचं टॅलेंट स्कूलमध्ये ओळखता आलं नाही, म्हणून ती आज स्कूलच्या बाहेर राहून ती ग्रेट डान्सर, कोरिओग्राफर जगातली बनली. हे एक एव्हिडन्स रॉबिन्सनने दिला आहे. आता हाच बघा प्रकार जेनियल लेन, ही आयडिया आपण मेन कन्सेप्टमध्ये लिहिलो. आता सब टॉपिक बघा, यंग गर्ल 8 years ओल्ड एज प्रॉब्लेम स्टुडंट. ओके, हा पॉईंट वर त्या पॅराग्राफमध्ये एक्सप्लेन केला आहे की एक यंग गर्ल आहे 8 years ऑफ एज आणि प्रॉब्लेम स्टुडंट होती स्कूल एजमध्ये. सो इनॅबिलिटी टू सिट अँड स्टील अँड कॉन्सन्ट्रेट. काय प्रॉब्लेम होता तिचा? इनॅबिलिटी टू सिट स्टील अँड कॉन्सन्ट्रेट. ओके, हा देखील पॅराग्राफमध्ये लिहिला. मेडिकल एक्सप्लेनेशन. नंतर काय झालं तिच्यासोबत, मदरनं मेडिकल चेकअप करण्यासाठी डॉक्टरकडे नेलं. तर नंतर डॉक्टरनं काय सांगितलं, डॉक्टर टर्न ऑन रेडिओ, जिलिना अलोन बिगॅन टू डान्स. नंतर काय डॉक्टरनं रिझल्ट दिला, नो सिक बट डान्सर. ओके, सो नंतर काय झालं, करिअर ॲट द म्युझिकल थिएटर इन बॅलेट डान्स, वर्ल्ड मोस्ट सक्सेसफुल कोरिओग्राफर, स्कूल इग्नोर हर एक्स्ट्रॉर्डनरी टॅलेंट. बघा, ऑल दिस सिक्वेन्स आयडिया एका पाठीमाग उद्भवलेली अशा प्रकारे ह्या डायग्राममध्ये लिहिली आहे. तर अशाच प्रकारचं एक पॅराग्राफ, एक वेब डायग्राम म्हणजेच असंच असतो की जे दिलं असेल जिलियन लिली लॅनी अँड एक हा पॅराग्राफ लाईन दिली असेल, तुम्हाला दुसऱ्या कंप्लीट करायच्या असतात. ओके, इन द पॉईंट वाईज. सो दिस इज वन एक्झाम्पल ऑफ माइंड मॅपिंग. नेक्स्ट आहे बघा, तोच लेसन पुढं चालू आहे. A huge amount of research on skill acquisition has found that the skills developed by training and practice are very rarely generalized to other areas and are in fact very closely related to specific training. परत तो बोलतो, a huge amount of research on skill acquisition has found. आता रिसर्चमध्ये जो खूप अमाऊंट, भरपूर प्रकारचं रिसर्च ऑन स्किल ॲक्विजिशन हॅज फाउंड, म्हणजे आपण विद्यार्थ्यांची, मुलांची स्किल ओके ओळखण्यासाठी वेगवेगळे रिसर्च केले. त्या रिसर्चनंतर काय समजलं, दॅट स्किल्स डेव्हलप बाय ट्रेनिंग. स्किल ही ट्रेनिंगने डेव्हलप होते. अँड प्रॅक्टिस. ओके, एखाद्या स्किल आपल्या मनामध्ये आहे, आपल्याला लहानपणी वेगवेगळ्या स्किल असतात, धावण्याची, पोहण्याची किंवा गाणं गाण्याची. त्या स्किल कधी परफेक्ट होते, तिला जर ट्रेनिंग दिली, प्रॅक्टिस केली. ओके, आर रेअरली जनरलाइज टू अदर एरियाज अँड आर इन फॅक्ट व्हेरी क्लोजली रिलेटेड टू स्पेसिफिक ट्रेनिंग. ओके, त्या स्किलला थोडी स्पेसिफिक ट्रेनिंग दिली तर ती स्किल परफेक्ट होते. इट इज सर्टनली अनहेल्पफुल अँड प्रोबेबली रॉंग. आता हा बोलतो की हे सगळं रॉंग आहे, अनहेल्पफुल आहे. देअरफॉर टू टॉक अबाउट क्रिटिकल थिंकिंग स्किल. आता क्रिटिकल थिंकिंग स्किल म्हणजे when you read or write or any poem, any article, anything, आपल्या मनामध्ये काय होतं, क्रिटिकल थिंकिंग स्किल. ओके, इव्हॅल्युएशन करण्यासाठी व्हॉट शुड बी डू, व्हॉट नॉट शुड बी डू, व्हॉट वॉज रॉंग, व्हॉट इज राईट, ही क्रिटिकल थिंकिंग स्किल. क्रिटिकल थिंकिंग इज अन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ मोस्ट डिसिप्लिन्स अँड इफ यू आस्क डिसिप्लिनरी एक्सपर्ट टू डिस्क्राईब व्हॉट दे मीन, जर डिसिप्लिनरी एक्सपर्टला जर तुम्ही विचारलात क्रिटिकल थिंकिंग म्हणजे काय, ओके, बाय क्रिटिकल थिंकिंग, सो यू मे वेल फाइंड कन्सिडरेबल सिमिलॅरिटी इन द रिस्पॉन्सेस ऑफ मॅथमॅटिशियन्स अँड हिस्टोरियन. तुम्हाला सिमिलॅरिटी मिळेल कशामध्ये, मॅथमॅटिशियनच्या रिस्पॉन्समध्ये आणि हिस्टोरियनच्या रिस्पॉन्समध्ये. दोन्ही व्यक्ती तुम्हाला सेम रिस्पॉन्स देतील. द टेम्पटेशन इज देन टू थिंक दॅट दे आर डिस्क्रायबिंग द सेम थिंग बट दे आर नॉट. बघा, असा स्वभाव टेम्पटेशन आहे की ते दोघेही सेम थिंग डिस्क्राईब करायलेत, कोणते, क्रिटिकल थिंकिंग, बट दे आर नॉट, दे आर डिफरंट पर्सन. ओके, द सेम इज ट्रू फॉर क्रिएटिव्हिटी. असंच क्रिएटिव्हिटी देखील आहे. सो क्रिएटिव्हिटी इज नॉट अ सिंगल थिंग. क्रिएटिव्हिटी म्हणजे एक साधी किंवा अशी सहज किंवा एकटी वस्तू नाही.
बट इन फॅक्ट अ होल कलेक्शन ऑफ सिमिलर एक बट डिफरंट प्रोसेस. ती एक सिमिलर असणार एक कलेक्शन असणार एक समूह आहे किंवा डिफरंट प्रोसेस आहे. सो क्रिएटिव्हिटी इन मॅथमॅटिक्स इज नॉट द सेम ॲज क्रिएटिव्हिटी इन व्हिज्युअल आर्ट. आता मॅथमॅटिकमध्ये क्रिएटिव्हिटी काय असणार आहे, फॉर्म्युले, एखादा नवीन फॉर्म्युला जसं पायथागोरसने शोधला, ओके, त्याने क्रिएटिव्हिटी करून दाखवली. तसं ती मॅथमॅटिक्समधली क्रिएटिव्हिटी किंवा एखादा तुम्ही एक्झाम्पल प्रॉब्लेम नव्या तरीक्याने किंवा नवीन मेथडने सॉल्व केला तर ती क्रिएटिव्हिटी झाली. तर ती क्रिएटिव्हिटी आणि व्हिज्युअल क्रिएटिव्हिटी डिफरंट आहे. ओके, व्हिज्युअल क्रिएटिव्हिटी वेगळी असते. So if a student decide to be creative and mathematics by deciding that 2 + 2 = 3, जर एका मुलाला असं डिसाईड करायचं असेल नवीन मॅथमॅटिकमध्ये क्रिएटिव्हिटी करून त्याला सिद्ध करायचं असेल की 2 + 2 = 3 होतं. आपल्याला तर माहीत आहे 2 + 2 = 4 होतं, पण त्याला तसं क्रिएटिव्हिटी नवीन काहीतरी करून त्याला सिद्ध करायचं आहे की 2 + 2 हा 3 होतो. सो दॅट इज नॉट अ बिईंग क्रिएटिव्हिटी. हे क्रिएटिव्हिटीचा प्रकार नाही. इट इज जस्ट सिली सिन्स. हे काय सिली सिन्स आहे, कारण दॅट इज अ फॅक्ट. ह्या फॅक्टमध्ये आपण काय क्रिएटिव्ह करू शकत नाही. द स्टुडंट इज नो लॉंगर डुईंग मॅथमॅटिक्स. ह्याचा अर्थ त्या स्टुडंटला मॅथमॅटिक्सचं नॉलेज नाही किंवा तो इंटरेस्टेड नाही. सो क्रिएटिव्हिटी इन्व्हॉल्व्स बिईंग ॲट द एज ऑफ अ फील्ड बट स्टील बिईंग विदिन इट. क्रिएटिव्हिटीमध्येच त्याच फील्डमध्ये क्रिएटिव्हिटी असते. ओके, विदिन इट. सिमिलर आर्ग्युमेंट कॅन बी मेड फॉर अदर 21st century स्किल. आता 21st century मधल्या स्किलमधल्या हेच आर्ग्युमेंट आपण बनवू शकतो, सच ॲज प्रॉब्लेम सॉल्विंग. आता भरपूर प्रॉब्लेम आहेत आणि अनेक प्रॉब्लेम आहेत. तर प्रॉब्लेम सॉल्व कसे करायचे, कम्युनिकेशन अँड लर्निंग हाऊ टू लर्न. बघा, कम्युनिकेशन एक आहे. ओके, कम्युनिकेशनमध्ये देखील क्रिएटिव्हिटी बनवू शकतो. अँड लर्निंग हाऊ टू लर्न, कसं शिकायचं हे शिकणं. Okay, learning how to learn. So there are some evidence that students who learn to work well with others in one setting may be more effective doing so in the other setting. So some transfer is definitely possible. However, the really important message from the research is this area is that if you want student to be creative in mathematics, you have to teach this in the mathematics classroom. आता रिसर्च नंतर आपल्याला समजलं महत्त्वाचा संदेश की जर मुलांना क्रिएटिव्हिटी करायची असेल मॅथमॅटिकमध्ये तर त्यांना क्लासरूममध्ये तो मॅथमॅटिक्स शिकावं लागेल. कधी, कुठे, क्लासरूममध्ये. तर जो मॅथमॅटिकमध्ये तो परफेक्ट झाला क्लासरूममध्ये तो रिसर्च काहीतरी क्रिएटिव्ह करेल. इफ यू वॉन्ट स्टुडंट टू थिंक क्रिटिकली इन हिस्ट्री, जर तुम्हाला मुलांना इतिहासामध्ये क्रिटिकली थिंकिंग डेव्हलप करायची असेल तर यू हॅव टू टीच धिस इन हिस्ट्री. त्याला तो इतिहास शिकावा लागेल. सो मास्टरिंग डिसिप्लिन, लर्निंग टू कम्युनिकेट इफेक्टिव्हली. ओके, आपल्याला मास्टरिंग डिसिप्लिन तत्व जे असतात त्याच्यात मास्टर व्हायचं असेल किंवा लर्निंग टू कम्युनिकेट इफेक्टिव्हली, आपल्याला कम्युनिकेशन इफेक्टिव्हली करायचं शिकायचं असेल तर एंगेजिंग सिव्हिकली इन डिस्कशन अँड आर्ग्युमेंट, आपण जे डिस्कशन करतो, आर्ग्युमेंट करतो, ओके, ते शिकायचं असेल. दिस हॅव बीन अँड शुड रिमेन ॲट द फोरफ्रंट ऑफ ऑल एज्युकेशन. द अँशियंट टॉक्ड अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ अंडरस्टँडिंग. अँशियंट म्हणजे प्राचीन काळामध्ये, प्राचीन काळातल्या लोकांनी ह्या अंडरस्टँडिंगचं महत्त्व सांगितलं की व्हॉट इज ट्रू अँड व्हॉट इज नॉट, काय सत्य आहे आणि काय सत्य नाही. व्हॉट इज ब्युटिफुल अँड व्हॉट इज नॉट लिंगरिंग ओव्हर. व्हॉट इज ब्युटिफुल, काय सुंदर आहे, काय सुंदर नाही. अँड व्हॉट इज गुड अँड व्हॉट इज बॅड इन टर्म्स ऑफ बिईंग वर्दी पर्सन, वर्कर ऑर सिटिझन. कोणता सिटिझन, कोणता वर्कर, कोणता पर्सन गुड आहे. सो दिस एज्युकेशनल गोल्स शुड बी पेरेनियल. ओके, पेरेनियल म्हणजे एव्हरी टाईम, ओके, ऑल ओव्हर टाईम. हेच एज्युकेशन गोल असले पाहिजे. कसे की स्टुडंटला व्हॉट इज गुड, व्हॉट इज नॉट गुड, व्हॉट इज ब्युटिफुल, व्हॉट इज नॉट ब्युटिफुल, व्हॉट इज ट्रू, व्हॉट इज नॉट ट्रू, हे ज्ञान विद्यार्थ्यांना क्रिएटिव्ह थिंकिंगमध्ये मिळालं पाहिजे. आता हेच 21st century स्किल ह्या पॅरेग्राफमधून तुम्हाला ह्या माइंड मॅपिंगमध्ये कन्वर्ट केले आहे. बघा, 21st century काय होतं, प्रॉब्लेम सॉल्विंग, ओके, कम्युनिकेशन, लर्निंग हाऊ टू लर्न आणि ट्रान्सफर ऑफ स्किल, हे 4 मध्ये होते. ह्याला सब पॉईंट देखील तुम्ही करू शकता, त्याच्यात दिलेले आहे. सर बघा,
The short answer is no, although they certainly can if they forget two important lesson. काय दोन महत्त्वाचे important lesson आहेत. First, that if the maximum number of children are not to be given the greatest possible chance of realizing their creativity potential. असे भरपूर मुलं आहेत की ज्यांना क्रिएटिव्हिटी आपल्यामध्ये आहे, हे पोटेन्शियल ओके आपल्या मनामध्ये किंवा आपल्या अंगामध्ये क्रिएटिव्हिटीचा हा लुप्त गुण आहे, सुप्त गुण आहे, ते ओळखण्याचा चान्सच मिळत नाही. फर्स्ट ओके फर्स्ट इफ द मॅक्झिमम नंबर ऑफ चिल्ड्रन आर टू बी गिवन द ग्रेटेस्ट पॉसिबल चान्स, जर त्यांना भरपूर मुलांना त्यांना संधी दिली कोणती क्रिएटिव्हिटीची ओळखण्याची, स्कूल नीड टू प्रोव्हाइड रिच अँड ब्रॉड करिक्युलम, त्यासाठी शाळेने असा एक चांगला करिक्युलम सिलेबस पोर्शन दॅट इन्क्लूड सो कॉल्ड क्रिएटिव्हिटी सब्जेक्ट, त्या स्कूलमध्ये असा क्रिएटिव्ह सब्जेक्ट ठेवला पाहिजे दॅट आर व्हिज्युअल अँड परफॉर्मिंग आर्ट, जसे की व्हिज्युअल आणि परफॉर्मिंग आर्ट आहेत. व्हिज्युअल आर्ट म्हणजे दृश्य काय आपण जो आर्ट पाहतो, आणि परफॉर्मन्स करताना ज्या परफॉर्मिंग आर्टमध्ये काय येतात, डान्स, म्युझिक, हे परफॉर्मन्सचे आर्ट आहेत. व्हिज्युअल आर्ट म्हणजे पिक्चर, ड्रॉइंग, पोएम, आर्टिकल ओके हे व्हिज्युअल आर्ट आहेत. तर ते देखील स्कूलमध्ये ठेवले पाहिजे, त्यानुसार मुलांची क्रिएटिव्हिटी आपल्याला दिसते. आता हेच ह्या माइंड मॅपमध्ये बघा दिलेलं आहे. फोरफ्रंट ऑफ ऑल एज्युकेशन. So here 3 sub points are given: mastering discipline, learning to communicate effectively, engaging civically in discussion and argument. So do school kill creativity. ह्याच्या पहिल्या पॅराग्राफमध्ये हे सगळं दिलं होतं. आणि दुसऱ्या एज्युकेशन गोल, कोणकोणते एज्युकेशन गोल असतात, व्हॉट इज ट्रू, व्हॉट इज ब्युटिफुल, व्हॉट इज गुड, ह्या पॅराग्राफमध्ये होते गोल. ओके So in this way you have learned such kind of thing, what is map or mind mapping. So these were example of mind mapping with the help of this lesson we have learned. So we have to practice of such kind of passages that convert into such kind of mind mapping. अशा प्रकारे प्रॅक्टिस. तर एक्झाममध्ये क्वेश्चन असा येऊ शकतो पॅराग्राफ देऊन, आणि खाली तुम्हाला एक डायग्राम दिली असेल, ती डायग्राम तुम्हाला विथ द हेल्प ऑफ पॅराग्राफ कंप्लीट करायची. किंवा एखादाच टॉपिक दिला असेल, ओके प्रिपेअर माइंड मॅप ऑफ युअर ओन, तुमच्या स्वतःचा तुम्ही माइंड मॅप तयार करा. तर तुम्हाला ते सेंटरमध्ये तुमची कल्पना जी दिली असेल आयडिया, ते सेंटर डायग्राममध्ये लिहायची, आणि नंतर सब डायग्राम तयार करायची. तिथं मनामध्ये जे पॉईंट उद्भवते ते तिथे लिहायचे, त्याच्या सब पॉईंट जे ट्विग असतात ते पण तुम्ही लिहायचे. अशा प्रकारचे डायग्राम तुम्ही तयार करू शकता. Thank you for watching my video. If you understand, if you want more, you can give comment. Okay, तुम्ही बिंदास कॉमेंट करा की अजून काय ॲडिशन करता येईल, ओके अजून कशा पद्धतीने तुम्हाला कळेल, ओके त्यासाठी मी प्रयत्न करेल. थँक्यू फॉर वॉचिंग वन्स अगेन.